नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 6 जून ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस, कारण याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. हा राज्याभिषेक सोहळा पार पडण्या अगोदर महाराजांचं राज्य स्थापनेच्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न आणि त्यामध्ये त्यांना त्यांच्याच गुप्तचर खात्याची झालेली मदत कशा पद्धतीने बघायला मिळाली होती, या संदर्भात आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत निवृत्त IPS अधिकारी जयंत उमराणेकर सर. सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर 1973 मध्ये पोलीस सेवेत सर रुजू झाले. पुढे 22 वर्ष त्यांनी विविध पदांवरती काम केलं. रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस विंग मध्येही सर कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय साम्यवाद, इस्लामिक कट्टरतावाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी किंवा दहशतवाद यामधील तज्ज्ञ म्हणून सरांची ओळख आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि पुरुलिया शस्त्रास्त्र प्रकरणांचा तपासही सरांच्याच मार्गदर्शनाखाली पार पडला होता. महाराष्ट्र पोलिसांचे पोलीस महासंचालक हे पदही सरांनी भूषवले आहे. सध्या विविध शैक्षणिक संस्थांबरोबर सर संलग्न असून नव्या पिढीतील अधिकारी बनवण्यासाठी ते कार्यरत आहेत. सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, ज्या वेळेला आपण छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याबद्दल मार्गदर्शन करून घेणार आहोत किंवा त्यांच्या राज्य चालवण्याच्या पद्धतीबद्दल मार्गदर्शन करून घेणार आहोत, त्या अगोदर मला अगदी सुरुवातीला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की मागच्या महिन्यामध्ये आपण ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर पार पडलं, त्यामागे अर्थातच 22 एप्रिलला झालेला पहलगामचा दहशतवादी हल्ला कारणीभूत होता. आणि हा हल्ला झाल्यानंतर भारताच्या गुप्तचर संघटनांचं अपयश आहे असा एक सूर सर्वत्रच आळवला गेला होता. तुम्ही स्वतः गुप्तचर खात्यामध्ये कार्यरत होतात म्हणून हा प्रश्न विचारावा असं वाटतो की खरोखरच हे आपल्या या यंत्रणेचं अपयश होतं असं तुम्हाला वाटतं? माझं थोडं वेगळं याच्याबद्दल मत आहे. कारण कुठलीही गोष्ट अचानक झाली आणि ती मनासारखी नसेल तर गुप्तचर यंत्रणेला तुम्ही दोष देता आणि गुप्तचर यंत्रणा त्याचं कधीच उत्तर देत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे आरोप होतात. पण गुप्तचर यंत्रणेचा अपयश म्हणजे काय ॲक्च्युली? म्हणजे माहितीचा अभावच होता का काही चुकीचा अंदाज बांधला होता? याच्याखेरीज माहिती असून सुद्धा त्याच्यावर योग्य शासकीय कारवाई झाली नाही किंवा माहिती असून सुद्धा काही राजकीय नेत्यांनी ठरवलं की याच्यावर आपल्याला की ज्याच्यामध्ये जास्त लक्ष घालायचं नाही, असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये असतात. या पहलगामच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यावेळेला जनरल असीम मुनीर, म्हणजे मी 14 एप्रिलची त्याचं जे भाषण आहे 15 एप्रिलचं त्याच्याबद्दल बोलतोय. त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा उल्लेख केला की आम्ही काश्मीरला विसरणार नाही, काश्मीर ही पाकिस्तानची शहारग आहे, हिंदू आणि मुसलमान हे वेगळे वेगळे देश आहेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर विशेषतः काश्मीर आम्ही विसरणार नाही म्हटल्यानंतर हे एक अतिशय म्हणजे ऑब्व्हियस होतं, सरळ सरळ दिसणारी गोष्ट होती की आता काश्मीरमध्ये नक्की काहीतरी होणार. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांना माहिती नव्हतं असं म्हणणं चुकीचं आहे. मला अगदी खात्री आहे शाळकरी मुलाला सुद्धा समजलं असतं की तो काय बोलतोय आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय होणार. त्यानंतर जेव्हा सरकारला याच्याबद्दल माहिती दिली गेली की अशी व्हायची शक्यता आहे, त्यानंतर त्याच्यावर शासकीय कारवाई कितपत झाली याच्याबद्दल मात्र मला शंका आहे. कारण पहलगामचा तो जो भाग आहे तिथे ॲक्च्युली टुरिस्टसाठी सीझन जो आहे तो थोडा उशिरा सुरू होतो, परंतु यावेळेला तो आधीच सुरू झाला आणि सगळेजण तिथे जमले आणि तिथे कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नव्हती, सुरक्षा नव्हती, यात काही शंका नाही. म्हणून मला असं वाटतं की हे म्हणजे गुप्तचर खात्याचा याच्यामध्ये दोष फार कमी असेल, परंतु शासकीय ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, शासनाने ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, फॉलोअप जो घ्यायचा होता तो झाला नाही आणि त्यामुळे प्रचंड कांड झालं असं वाटतं मला. सर, अर्थात गुप्तचर यंत्रणेच्या संदर्भात असं पण आम्ही मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि मला असं वाटतं की शिवरायांचं गुप्तचर खातं जे होतं म्हणजे राज्याभिषेक सोहळा खूप उशिरा झाला. राज्य हिंदवी स्वराज्य ज्याला आपण म्हणतो
ते स्थापन ऑफिशियली ज्या वेळेला झालं त्याच्या अगोदरपासून शिवरायांचं गुप्तचर खातं खूप महत्वाचं होतं, त्यांची भूमिका खूप महत्वाची होती. पण त्या अगोदर सुद्धा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गुप्तचर यंत्रणा असावी किंवा तशा पद्धतीचं एक खातं असावं, ही कल्पना सगळ्यात आधी कधी आली असावी असं तुम्हाला वाटतं? लोकांना आश्चर्य वाटेल, पण ही अतिशय पुरातन कल्पना आहे. कारण इंग्लिशमध्ये म्हणतात फोर वॉन्ड इज फोर आर्म्ड. म्हणजे मराठीमध्ये म्हणायचं तर पूर्वसूचना मिळाली तर तुमची सज्जता चांगली राहते, असं त्याचा अर्थ आहे. आणि ह्यामुळे आपल्याकडे खूप प्राचीन काळापासून गुप्तचर खात्याची कल्पना आहे. म्हणजे सांगायचं झालं तर ऋग्वेदामध्ये आणि महाभारतामध्ये सुद्धा तुम्हाला गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो. महाभारताच्या शांती पर्वामध्ये असं लिहिलेलं आहे की गुप्तहेर हे राजाचे मूल स्त्रोत आहेत. संस्कृतमध्ये त्याच्यामध्ये राज्यम प्रणिधी मूलम अशा प्रकारचं त्यांनी विधान महाभारतामध्ये केलेलं आहे. आणि पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे राजा हा चरचक्षु आहे, म्हणजे गुप्तहेर हेच त्याचे डोळे आहेत, अशा प्रकारचं वर्णन सुद्धा महाभारतामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे गुप्तचर खातं खूप पूर्वीपासून होतं, याच्याबद्दल काहीही शंका नाही. आणि याचंच आणखी तुम्हाला डिटेलिंग जर पाहायचं असेल तर कौटिल्याचं अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये दंडनीती म्हणून एक भाग आहे. त्या दंडनीतीमध्ये कशा प्रकारचे हेर असावेत, कशा प्रकारचे गुप्तहेर आपण शोधून काढावेत, त्यांना कसं वाढवावं, त्यांना कुठे कुठे पाठवावं, याचं अतिशय डिटेल्ड वर्णन दिलेलं आहे. म्हणजे सध्याच्या भाषेमुळे आपण ज्याला मेकॅनिक्स ऑफ ऑपरेशन म्हणतो ते त्यांचं कसं असावं, त्यांना स्थिर ठेवावं का त्यांना मोबाईल ठेवावं, या सर्व प्रकारची चर्चा दंडनीतीमध्ये झालेली आहे. आणि विशेषतः त्यातलं एक जे तत्व आहे की जे आज सुद्धा आपल्याला पाळता यायला पाहिजे, एखादी बातमी ही योग्य आहे का, ही खरी आहे का, ठरवायचं कसं, तर याचं सुद्धा सूत्र दंडनीतीमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तो म्हणतात की त्रयाणाम एक वाक्ये संप्रत्यय, म्हणजे 3 ठिकाणाहून जर तीच माहिती आली तर ती माहिती योग्य आहे असं समजायचं. म्हणजे आणि त्यांनी उदाहरण काय दिलंय, तर तुम्हाला स्पेसमध्ये एखादा बिंदू जर ठरवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 3 रेषा लागतात. त्या 3 रेषांचा जिथे त्या एकमेकाला जिथे कट करतील तो जो पॉइंट आहे, तो जो बिंदू आहे, तो खरा बिंदू, म्हणजे ती खरी बातमी. त्यामुळे म्हणजे तुमची जी माहिती आहे त्याची योग्यता काय आहे हे सुद्धा कसं ठरवायचं हे दंडनीतीमध्ये दिलेलं आहे. आणि गुप्तहेरांचे प्रकार ते इतके असंख्य दिलेले आहेत, म्हणजे नुसतं वाचत गेलं तर एक संबंध पानभर त्यांनी गुप्तहेरांचे प्रकार दिलेले आहेत. म्हणजे स्थिर गुप्तहेर, त्याच्यामध्ये कपटिक म्हणजे खोटे शिष्य म्हणून जायचं, नंतर संन्यासी म्हणून जायचं, गृहस्थ म्हणून जायचं, व्यापारी म्हणून जायचं, तपस्वी म्हणून जायचं. स्त्रियांना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की स्त्रियांचा कुठे कुठे उपयोग होऊ शकतो, की एखादी भिक्षुकी म्हणून जाते, परिव्राजिका म्हणून जाते, विधवा म्हणून जाते, वृषाली म्हणजे वेश्या, तिचा सुद्धा उपयोग कसा करायचा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि म्हणून असं वाटतं की चाणक्याला गुप्तहेर खात्याची जेवढी माहिती होती तेवढी मला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये फार कमी लोकांना असेल. आणि त्या सगळ्या गोष्टी राजाला उपयोगी कशा आहेत त्याचं वर्णन करताना सुद्धा त्यांनी हे म्हटलेलं आहे की गुप्तहेर केवळ शत्रूंपर्यंत मर्यादित नाहीत, तर आपल्या प्रजाजनांची निष्ठा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं वर्तन याच्यावर जर तुम्हाला वचक ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा गुप्तहेरांची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्याकडे पहिल्यापासून गुप्तहेर खातं असावं अशी कल्पना होती. आता मध्ये मग त्याच्यामध्ये मला वाटतं लोकांना विसर पडला की चाणक्य म्हणजे काय आणि दंडनीती म्हणजे काय. त्यामुळे काही आपल्याकडे गोष्टी झाल्या किंवा झाल्या नाहीत ते इतिहास सांगतो. सर, छत्रपती शिवरायांनी ज्या वेळेला स्वराज्याचा विचार केला होता त्यावेळेला त्यांच्याकडे त्यांचे जे शिलेदार होते हे सर्वसामान्य जनतेतनं, रयतेतनं त्यांनी निवडलेले होते. त्यामुळे त्यांचे गुप्तहेर खात्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचे जे सहकारी होते, सवंगडी होते किंवा या खात्यामध्ये कार्यरत होते ते सुद्धा अशाच
रयतेमधनच त्यांनी निवडले होते का काही खास प्रशिक्षण त्यांनी दिलेलं होतं? ऍक्च्युली शिवाजी महाराज म्हणजे एक अलौकिक व्यक्ती होती. म्हणजे राज्य कसं असावं आणि त्यासाठी काय काय लागतं याच्यात त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या काळाच्या मानाने अफाट कल्पना होत्या. आणि हे म्हणजे आपण म्हणतोय असं नाही, पण जदुनाथ सरकारने त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. 2 पुस्तकांमध्ये हिस्ट्री ऑफ औरंगजेब आणि शिवाजी अँड हिज टाइम्स म्हणून 2 पुस्तकं आहेत त्यांची. त्याच्यामध्ये महाराजांचे उल्लेख आहेत. त्यानंतर ग्रँड डफ जो साताऱ्यामध्ये रेसिडेंट म्हणून होता, त्यांनी हिस्ट्री ऑफ मराठाज म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ज्या गोष्टी शिवाजींबद्दल लिहिलेल्या आहेत त्याच्यावरनं तो माणूस म्हणजे फार वेगळा होता, याच्याबद्दल काही शंका नाही. काही महत्वाच्या गोष्टी मी सांगतो, त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल. त्याच्यामध्येच गुप्तहेर खात्याची पण कल्पना आहे. आपल्याकडे सध्याच्या म्हणजे मॉडर्न पॉलिटिकल सायन्समध्ये पीपल्स वॉर म्हणून एक कन्सेप्ट आहे, म्हणजे जनतेचं युद्ध. आणि त्याचं उदाहरण काय दिलं जातं तर फ्रेंच क्रांतीनंतर, जी म्हणजे 1789 मध्ये फ्रेंच क्रांती झाली, त्यानंतर सगळा समाज उठला आणि सगळ्या समाजाने युद्ध सुरू केलं, म्हणून त्याला जनतेचं युद्ध असं म्हणायचं, म्हणजे पीपल्स वॉर. पण मला विचाराल तर पीपल्स वॉर हा कन्सेप्ट शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये 17व्या शतकात आणला. दुसरी गोष्ट, पीपल्स आर्मी म्हणून एक कन्सेप्ट आहे. नॉर्मली पीपल्स आर्मी या 2 आर्मीज त्याचा उल्लेख होतो. एक तर आपलं चीनची पीपल लिबरेशन PLA जी आहे, पीपल लिबरेशन आर्मी, तो म्हणजे खूपच म्हणजे रिसेंट उल्लेख झाला. पण नेपोलियनच्या काळामध्ये जी आर्मी उभी केली गेली त्याच्यामध्ये सर्व लोक होते. नाही तर पूर्वी काय असायचं, फक्त काही व्यावसायिक लढणारे लोक असायचे, म्हणजे ज्याला मर्सिनरीज आपण म्हणतो ते. पण फ्रान्समध्ये जेव्हा नेपोलियनने आर्मी तयार केली तेव्हा त्याला पीपल्स आर्मी असं म्हटलं गेलं. सगळ्यांना त्याच्यामध्ये मुभा होती जॉईन व्हायची. पण पुन्हा हे 18व्या शतकाची गोष्ट झाली. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पीपल्स आर्मी तेव्हाच उभी केली होती. आणि ही जी आर्मी होती ही पेड आर्मी होती, म्हणजे लोकांना पगार मिळायचे. असं नाही की तुम्ही लुटा आणि त्याच्यामधला पैसा घ्या वगैरे, असं नाही. रेग्युलर आर्मी जी होती, आपली जी सेना होती, त्या सगळ्यांना पगार देत असत. ही एक दुसरी त्यांची जी म्हणजे सुधारणा होती. अक्षरशः त्या काळाच्या मानाने ते फारच पुढे गेलेले होते. तिसरी गोष्ट म्हणजे गनिमी कावा, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये गुरिला वॉरफेअर म्हणतात. गेअर म्हणजे युद्ध, गेरिला म्हणजे छोटं युद्ध. ते छोटं युद्ध करणारे जे लोक आहेत त्यांना गुरिलाज म्हणतात. ही संकल्पना कुठली आली? पुन्हा नेपोलियनने जेव्हा स्पेन जिंकला होता, पराक्रांत केला होता, त्यावेळेला स्पॅनिश लोकांनी जो प्रतिकार केला फ्रेंच सैन्याचा, त्याला गेरिला वॉरफेअर असं म्हणायला सुरुवात झाली. आपल्याकडे महाराजांनी गेरिला वॉरफेअर 17व्या शतकातच आणलं होतं. ह्या 3 ज्या कल्पना आहेत, आपल्याला वाटतं की या युरोपियन कल्पना आहेत आणि आपल्याला काही माहीत नव्हतं. हे अतिशय म्हणजे चुकीची धारणा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराजांनी सुरू केल्या होत्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेचं गुप्तहेर खातं, जनतेचं गुप्तहेरांचं जाळं हे त्यांनी बनवलं होतं. ते स्वतः सूत्रधार होते, पण वेगळ्या वेगळ्या लोकांना कसं वापरायचं आणि माहिती कशी गोळा करायची याच्यामध्ये सगळे म्हणजे 12 बलुतेदार, भटक्या जमाती सगळ्यांनाच सामील करून घेतलं होतं त्यांनी. आणि त्याच्यामधून मग त्यांनी स्वतःची गुप्तहेर यंत्रणा आहे ती तेव्हा उभी केली. दुर्दैवानं काय, आपल्या भारतीय इतिहासामध्ये परकीय लोकांना जास्त आपण महत्व देतो आणि आपल्या लोकांना आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही माहीतच नव्हतं, आपण काय भारतच राहिलो. पण हे अजिबात चुकीचं आहे. म्हणजे एकच शेवटचं उदाहरण देतो आणि मग गुप्तहेर खात्याबद्दल बोलायला लागू. नेपोलियन हा विश्वविजेता समजला जातो, पण खरं जर पाहिलं तर नेपोलियन 5 लाखाचं सैन्य घेऊन पॅरिसमधनं निघाला आणि साधारणतः 2000 किलोमीटर मॉस्कोपर्यंत गेला. मॉस्कोपर्यंत त्याची सेना गेली आणि तिथे मार्क होऊन सेना जेव्हा परत आली तेव्हा फक्त 25,000 सैनिक राहिले होते. तर हा विश्वविजेता म्हणायचा का राघोबा पेशवा पुण्यातनं निघाला आणि तो अटकेपर्यंत गेला, पुन्हा जवळजवळ 2000 किलोमीटर अटक जिंकून तिथे आपला भगवा झेंडा फडकावून तो परत आला. तर राघोबाचं फक्त आपल्याला धचा मा एवढंच आठवतं, त्याचा पराक्रम काय आपल्याला आठवत नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोडं आपल्या नव्या पिढीला आपल्याला
सांगता यायला पाहिजेत, सांगाव्यात मुद्दाम, की आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नव्हती. दुर्दैवाने इतिहास आपला जो लिहिला गेला तो फार वेगळ्या पद्धतीनं लिहिला गेला. पण आता महाराजांचं गुप्तहेरांचं जे जाळं होतं ते मात्र म्हणजे इतकी उल्लेखनीय गोष्ट आहे. आपल्या सबंध इतिहासामध्ये इतर कुठल्याही राजानं जाणीवपूर्वक गुप्तहेर खातं निर्माण केलं, त्याचा वापर केला, याच्या नोंदी इतिहासामध्ये मला तरी सापडलेल्या नाहीत. मी खूप शोधल्या, पण सापडल्या नाहीत. पण पुन्हा ग्रँड डफ म्हणा, यदुनाथ सरकार म्हणा, किंवा आपले एक महाराष्ट्रीयन पण आहेत माधव जोशी म्हणून, त्यांनी बहिर्जी नाईकवर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामधनं जे उल्लेख येतात त्याच्यावरनं लक्षात येतं की महाराजांची आपल्या राज्याची जी कल्पना होती त्याच्यामध्ये राज्याची जर आपल्याला राखण करायची असेल तर गुप्तहेर संघटना असणं आवश्यक आहे. याबद्दल त्यांचं अगदी म्हणजे फार ठाम मत होतं आणि त्यांचा इतक्या वेगळ्या पद्धतीनं त्यांनी वापर केलेला आहे. म्हणजे तोरणा, कोंढाणा वगैरे हे जे सगळे किल्ले आहेत हे कसे जिंकले गेले, तर इंग्लिशमध्ये सध्या ज्याला आपण इन्फ्लुएन्स एजंट म्हणतो, म्हणजे ज्या लोकांचा समाजामध्ये दरारा आहे, वचक आहे, अशा लोकांना वापरून हे किल्ले महाराजांनी सर केले. येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर हे सगळे त्यांचे इन्फ्लुएन्स एजंट होते. त्या काळचे तिथले जे महत्त्वाचे लोक होते त्याच्यामधले हे होते आणि त्यांचा वापर करून तोरणा किल्ल्याचा ताबा त्यांनी एक विजापुरी किल्लेदार होता त्याच्याकडनं घेतला. कोंढाण्याचा आदिलशाही किल्लेदार होता सिद्धी अंबर म्हणून, त्याला त्यांनी पैसे देऊन घेतला. म्हणजे साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टींचा महाराजांनी वापर केला. असे छोटे मोठे बरेचसे गड जवळपास जे होते ते पण त्यांनी घेतले. आणि ग्रँड ऑफ त्याच्या पुस्तकामध्ये म्हणतो की चाकण ते नीरा दरम्यानचा संपूर्ण भाग शिवाजी महाराजांनी बिन लढाई म्हणजे लढाई न करता जिंकला. म्हणजे सुनझू बद्दल आपण बोलतो की शत्रूला न लढता कसं जिंकावं वगैरे सुनझू बोलतो. आपल्याकडे आपले सुनझू होते ना, आपल्या लोकांनी जे करून दाखवलं ते अप्रतिम आहे. बरं, 1655 मध्ये जावळी आणि 1657 मध्ये कल्याण या 2 ठिकाणी महाराजांच्या मोहिमा झाल्या. जावळीमध्ये त्यांनी काही ब्राह्मणांना चंद्रराव मोरे यांच्याकडे विवाह प्रस्तावाच्या नावाखाली पाठवलं असं ग्रँड ऑफ सांगतो. आणि ते म्हणजे फक्त वेळ काढूपणासाठी पाठवलेलं होतं. तोपर्यंत मराठ्यांची सगळी सेना जी आहे ती जावळीमध्ये पसरली होती आणि जेव्हा विवाहाची बोलणी विस्कटली तेव्हा जी हातघ्याची मारामारी झाली त्यामध्ये चंद्रराव मारला गेला आणि तोपर्यंत जावळी जी आहे ती मराठा फौजांनी पूर्ण काबीज केली. परंतु हे ज्याला आपण म्हणतो ट्रोजन हॉर्स पाठवला, म्हणजे आधी असं दाखवलं की ही मंडळी बातचीत करायला आलेली आहेत, वेगळा हेतू होता आणि तो हेतू साध्य झाला. कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट आपल्याला माहिती आहे. अर्थात दुर्दैवाने कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकामध्ये मला कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबद्दलची गोष्ट आहे ती म्हणजे पाहायला मिळाली नाही. कदाचित आख्यायिका असेल, त्या काळच्या लोकांच्या आठवणीवर आधारित असेल, पण ते मात्र मिळालं नाही. पण एवढं मात्र खरं आहे की यांना त्यांच्या महाराजांच्या गुप्तहेरांनी जेव्हा सांगितलं की मुल्ला अहमद हा स्वतःचा खजिना घेऊन कल्याणहून निघालेला आहे, तेव्हा आहे त्या फौजेनिशी काय 300 घोडे आणि काही मावळे होते, काही बोरगी होते, ज्याला बारगीर आपण म्हणतो ते, ह्यांना सुप्या जवळ यांनी सुभेदाराला गाठला आणि त्याचा खजिना संबंध लुटला. आणि त्या खजिन्यात लुटल्यामुळे त्यांना इतर बरेच गड जे आहेत ते सर करायला किंवा तिथे बांधणी काम करायला मदत झाली. पावनखिंड हा एक पुन्हा म्हणजे अंगावर शहारे आणणारा असा प्रसंग आहे. जुलै 1660 मध्ये पन्हाळगडावर शिवाजी महाराज अडकले होते आणि सिद्धी जोहर त्या काळचा म्हणजे अतिशय मातबर सरदार होता, त्यांनी घेराव घातला होता. आता ह्या वेळेला बहिर्जीनं एक असा मार्ग शोधून काढला की जो सिद्धीच्या सैन्याला माहीत नव्हता आणि त्या मार्गाने महाराजांना घेऊन जायचं असं ठरलं. त्याचबरोबर पॅरलली म्हणजे आणखी एका ठिकाणी
आणखी एक पालखी निघाली. त्या पालखीमध्ये शिवा काशीद नावाचा शिवाजी महाराजांसारखा दिसणारा त्यांचा एक सहकारी होता. त्यांनी महाराजांचे कपडे घालून पालखी तिथून निघाली. त्याच्यावर काय 300-400 लोक असतील. आणि ती जी पालखी आहे ती सिद्धी जोहरला जो मार्ग सरळ दिसू शकेल त्या मार्गाने ती पालखी गेली. जोहरच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि पकडलं, आणि नंतर लक्षात आलं की हे महाराज नव्हतेच. तेवढ्या काळामध्ये महाराजांना तिथून पावनखिंडीपर्यंत पोचता आलं. मग पावनखिंडीमध्ये बाजी प्रभूंनी जे शौर्य गाजवलं ते आपल्याला माहिती आहे. पण मुख्यतः अशा प्रकारे महाराजांची सुटका तिथून करणं, गडावरनं करणं आणि विशाळगडापर्यंत त्यांना घेऊन जाणं, ही कारवाई कशामुळे झाली तर बहिर्जी नाईकांनी हा जो डाव टाकला होता त्याच्यामुळे झाली. आता बहिर्जीबद्दल थोडी माहिती सांगायला पाहिजे मला वाटतं. मी खरं तर त्या प्रश्नाकडे येणारच होते, कारण बहिर्जी नाईक हे गुप्तचर विभागाचे प्रमुख असं म्हटलं जातं, पण त्यांचा फोटो मात्र कुठेही बघायला मिळाला नाही. काही छायाचित्र असं नाहीये, रेखाचित्र किंवा कल्पनेमधनं त्यांचं काही चित्र तयार केलं गेलेलं आहे. पण मला असं वाटतं की शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा ज्या वेळेला झाला त्यावेळेची पण एक घटना आपल्या बोलण्यामध्ये आपण मगाशी तुम्ही सांगितली, त्याही बद्दल जर तुम्ही प्रकाश टाकला तर बहिर्जी नाईक हे रसायन नेमकं काय होतं आणि महाराजांच्या दरबारात असणारा हा हिरा कशा पद्धतीने काम करत होता हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल सर. बहिर्जी नाईकांचं वैशिष्ट्य असं की हा खूप पूर्वीपासून शिवाजी महाराजांचा सवंगडी होता. म्हणजे तोरण्याच्या आधी जेव्हा आपल्या मित्रांना घेऊन शिवाजी महाराज तयारी करायचे लढाईची, लुटपुटीची म्हणा, पण तयारी करायचे, त्यावेळेला त्या ठिकाणी आपण काय करतो हे कोणाला समजू नये म्हणून त्यांनी काही लोकांना 4 ठिकाणी पसरवून ठेवलेलं होतं आणि त्यांची सैन्याची लढाईची तयारी चालू होती. अशा वेळेला बहिर्जी अचानक तिथे आले. मग त्यावेळेला त्यांची काही ओळख नव्हती. बहिर्जी तिथे आल्यानंतर शिवाजी महाराजांनी जे पॉइंट्स लावले होते त्याच्यापैकी एकाने मोराचा आवाज काढला सर्वांना जागरूक करण्यासाठी की दुसरं कोणीतरी आलेलं आहे म्हणून. तर ते मोराचा आवाज काढल्यानंतर बहिर्जी नाईक बाहेर आले आणि हसायला लागले. शिवाजी महाराज पण तोपर्यंत बाहेर आले. त्यांनी विचारलं की तू हसतोस काय, तू कोण आहेस वगैरे वगैरे. ते म्हणाले की साहेब, ह्या सीझनमध्ये म्हणजे ह्या काळामध्ये मोर कधी असा आवाज काढतच नाही, तर तुम्ही जो तिथे माणूस बसवलेला आहे त्याला निदान व्यवस्थित तुम्हाला प्रशिक्षण द्यायला पाहिजे असं त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं. त्यानंतर महाराजांनी त्याला आपल्या गोटामध्ये घेतला आणि तिथून बहिर्जी आणि महाराजांची खूप म्हणजे मोठी कारकीर्द झाली. तुम्ही आता शिवराज्याभिषेकाबद्दल जे बोललात त्याचा संबंध ॲक्च्युली शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटली होती त्या प्रसंगाशी संबंध आहे. आपण सध्या सर्जिकल स्ट्राईक वगैरे म्हणतो ना, तर तशा प्रकारचा तो सर्जिकल स्ट्राईकच होता ॲक्च्युली सुरतेवर जो छापा घातला गेला ते. सुरत हे त्यावेळेचं औरंगजेबाचं सर्वात मोठं आर्थिक केंद्र होतं आणि शिवाजी महाराजांनी 2दा सुरत लुटली आणि ती सुद्धा इतक्या अचानकपणे, म्हणजे अक्षरशः सर्जिकल स्ट्राईकच म्हणायचं. म्हणजे पहिल्यांदा झालं ते 1664 मध्ये. महाराजांनी अशी अफवा उठवली की राजे आता औरंगाबाद आणि औरंगाबाद मार्गे पोर्तुगीज आणि सिद्धीवर हल्ला करणारे तिथून कोकणामध्ये उतरून वगैरे अशा प्रकारचं. आणि बहिर्जी तोपर्यंत जो आहे तो सुरतेमध्ये जाऊन तिथे काय परिस्थिती आहे याची तपासणी करत होता. त्याच्या बहिर्जीच्या असं लक्षात आलं की तिथला जो इनायत खान म्हणून जो सरदार होता औरंगजेबाचा, तो अतिशय बदमाश होता. त्याला 5,000चं सैन्य ठेवण्यासाठी म्हणून औरंगजेब पैसे पाठवत असे. त्यांनी त्यातले फक्त 1,000च सैनिक ठेवले होते आणि बाकी सगळे पैसे खिशात घातले. हे जेव्हा बहिर्जीकडनं बातमी आली तेव्हा महाराज लगेच जेवढं त्यांच्याकडे सैन्य होतं ते घेऊन निघाले आणि त्यांनी सुरतेवर हल्ला केला. 6 ते 10 जानेवारीपर्यंत मराठी 4 दिवस सुरत लुटत होते, कारण त्यांना बरोबर माहिती मिळाली होती की इनायत खानची फौज आहे अतिशय कमी आहे आणि आपण तिथे काहीही करू शकतो. त्यावेळेला तिथे इंग्रजांची एक वखार होती आणि त्या इंग्रजांच्या वखारीपाशी एक भिकारी उभा होता
तो मराठ्यांना सांगत होता की इकडे नाही, दुसरीकडे जा म्हणून. तर तिथला त्या वखारीचा जो इंग्रज अधिकारी होता त्याचं नाव जॉन ऑक्झेंडन. जॉन ऑक्झेंडनचा भाऊ हेनरी ऑक्झेंडन हा महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांच्या दरबारामध्ये होता. आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की महाराजांच्या जवळपास जी काही सरदार मंडळी फिरतायत त्याच्यामध्ये तो भिकारी आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्यावेळेला जेव्हा सुरतेची लुटालूट चालली होती तेव्हा त्यांच्या वखारीवर जो उभा होता माणूस तो म्हणजे बहिर्जी नाईक होता. त्यांनी महाराजांना सगळी माहिती दिली होती, त्यामुळे त्यांची वखार वाचली. वखार वाचायचं मुख्य कारण हे की त्यांच्याकडे त्यावेळेला गन्स होत्या आणि बहिर्जींना हे सांगायचं होतं की याच्यामध्ये म्हणजे वखार लुटण्यामध्ये वेळ न घाला तर तुम्ही इतर ठिकाणी जाऊन तुम्ही संपत्ती गोळा करा, कारण विनाकारण गन्सच्या समोर मराठ्यांनी जावं असं त्याला वाटत नव्हतं. म्हणजे हे इतकी डेप्थ आहे बहिर्जीनं जे काम केलेले आहे त्याच्याबद्दल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बहिर्जीचा काही ना काहीतरी सहभाग दिसून येतो. म्हणजे इवन पुण्यामध्ये शाहिस्तेखानाची जी खास गोष्ट आहे की लाल महालावर शिवाजी महाराजांनी जो छापा घातला त्याच्यामध्ये सुद्धा ही बहिर्जीची कल्पना की वरात निघाली, कारण त्यावेळेला शाहिस्तेखानाला खूप भीती होती की शिवाजी महाराज कुठूनही येतात. म्हणजे इनफॅक्ट सगळ्या मोगलांना आणि आदिलशाही वगैरे सरदारांना असं वाटायचं की महाराजांना भवानीचा वरदहस्त आहे किंवा महाराज हे चमत्कारी आहेत, त्यांना काही वेगळ्या प्रकारचे चमत्कार करता येतात वगैरे. पण त्या सगळ्या मागे खरं म्हणजे त्यांचं गुप्तहेर खातं होतं. ते वरातीच्या वेशामध्ये ही सगळी मंडळी घुसली आणि मग पुढचं तुम्हाला माहिती आहे, तिथे लाल महालामध्ये सगळे मारामारी झाली, त्याच्यामध्ये शाहिस्तेखानाची बोटं तुटली. त्यानंतर तिथे 70,000चा जवळजवळ तळ पडलेला होता मोगलांचा आणि मराठी किती होते, 2-2,500 जण होते. परंतु तिथे सगळा गोंधळ माजवला त्यांनी आणि तिथून परत जाताना कात्रजच्या वाटेनं जी गुरं चालली होती त्यांच्या शिंगांना मशाली बांधून ती गुरं त्यांनी पिटाळली कात्रजमधनं आणि महाराज दुसरीकडनं निघून गेले. म्हणजे हे अशा प्रकारचं हे जे म्हणजे बहिर्जीचं खासियत आहे बहिर्जीची की कुठल्याही प्रसंगामध्ये थोडक्यामध्ये लढाई कशी जिंकायची, म्हणजे सर्जिकल स्ट्राईक सारखंच. जास्त वेळ घालवायचा नाही, जे आपल्याला काम करायचंय ते पटकन कसं करता येईल आणि त्यासाठी तुम्हाला काय काय माहिती पाहिजे आहे हे याच्यावर बहिर्जीची कायम नजर असायची. सुरतेला महाराजांनी 2दा लुटलं. एकदा 1664 मध्ये लुटलं आणि त्यानंतर 1670 मध्ये पण. 1670 मध्ये सुद्धा म्हणजे कशी गमत आहे बघा, सुरत तुटल्यानंतर सगळी लूट घेऊन जेव्हा महाराज परत जात होते त्यावेळेला इखलास खान म्हणून एक खूप मोठा सरदार होता औरंगजेबाचा, तो त्यांचा पाठलाग करायला लागला. परंतु तो येणारे ही बातमी बहिर्जीनं आधीच आणली होती आणि म्हणून जेव्हा इखलास खानाच्या फौजा जवळ आल्या त्यांना वाटलं की शिवाजी आता सगळा माल घेऊन पळून चाललेले आहेत, आपण सहज त्यांना गाठू शकू आणि पराभूत करू शकू. पण जेव्हा ते कांचनबारीपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मराठ्यांच्या फौजा तिथे आधीच तयारीत उभ्या होत्या आणि त्यामुळे इखलास खानचा तिथे पराभव झाला आणि सगळी लूट घेऊन मराठी जे आहेत ते परत आले. आग्र्याहून सुटका याच्यामध्ये सुद्धा बहिर्जीचा हात होता असं सांगितलं जातं. आता दुर्दैवाने आपल्याकडे रेकॉर्ड किपिंग फार कमी आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या कशा केल्या गेल्या, काय केल्या गेल्या, कोणी केल्या याच्याबद्दल फार कमी माहिती आहे. अर्थात मला विचाराल तर खरा गुप्तहेर तोच आहे की ज्याचा फोटो कधीही छापला जात नाही किंवा ज्याच्या क्लिप्स कुठेही व्हॉट्सअपवर चालत नाही, तो खरा गुप्तहेर आहे. हे सध्याच्या काळामध्ये कोणी काही चालवतं ते योग्य नाही, म्हणजे खरं सांगायचं तर त्यामुळे बहिर्जीचा फोटो कुठेही उपलब्ध नाही. बहिर्जीनं कसं काय काम केलं याची पूर्ण कल्पना लोकांना नाही. परंतु काही आख्यायिका ज्या आलेल्या आहेत त्याच्यावरनं आणि मी ही 2-3 जी पुस्तकं सांगितली त्यामध्ये बहिर्जीबद्दल उल्लेख आहे. जवळजवळ 3,000ची तैनात बहिर्जीकडे होती आणि त्या 3,000 लोकांना तो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वापरत असे. आग्र्याहून सुटकेमध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा पेटाऱ्यातनं महाराज निघाले तेव्हा फिरोजी फर्जंद म्हणून त्यांचा दुसरा जो माणूस होता
त्यांनी शिवाजी महाराजांचं रूप घेऊन तो तिथे झोपून राहिला की मी आजारी आहे म्हणून. आणि तोपर्यंत महाराज तिथून निघाले. महाराजांचा काशीमध्ये मुक्काम झाला. त्यावेळेला तिथे भट्ट म्हणून जे आपलं पुण्याचं एक ब्राह्मण कुटुंब होतं, तिथे त्यांना आधार मिळण्यामध्ये ते होते. ही सगळी जी मागची पुढची जी योजना आहे, ही बहिर्जीनं त्यांच्यासाठी केलेली होती. आणि कधी-कधी अतिशय म्हणजे अवघड प्रसंगामधनं सुद्धा बहिर्जीमुळे महाराजांना महाराजांची सुटका झाली आणि जिथे पराजय व्हायचा तिथे विजय पण त्यांना मिळाला. म्हणजे 1679 मध्ये मोगलांची बाजारपेठ जालना त्यावेळेची जी होती ती महाराजांनी लुटली आणि तिथे मस्तगड म्हणून होता तो पण आपण काबीज केला. त्यानंतर खूप मोठी मोगलांची फौज आली. त्याच्यामध्ये सरदार खान आणि केसर सिंग असे दोघांच्या फौजा होत्या आणि मराठी सैन्याला जवळजवळ 3 दिशांनी वेढा घातल्यासारखा त्यांनी वेढा घातला. आता ह्या संकटामधनं सुद्धा बहिर्जींनी त्यांना बाहेर काढलं. 72 तास बहिर्जीचे गुप्तहेर आहेत हे शिवाजी महाराजांना डोंगरातील वाटा वापरून शेवटी अकोल्याजवळ पट्टा नावाच्या किल्ल्यापर्यंत महाराजांच्या फौजांना ते घेऊन गेले आणि पट्टा किल्ल्यामध्ये महाराज मग आतमध्ये जाऊन स्थिरावले, तिथे विश्रांती घेतली आणि पुढची तयारी केली. सगळा सैन्य आणि लुटलेला खजिना या सगळ्या गोष्टी तिथे ठेवल्या गेल्या. तिथे महाराजांनी विश्रांती घेतली म्हणून त्याचं नाव शेवटी विश्रामगड असं ठेवण्यात आलं. परंतु तिथपर्यंत त्यांना पोहोचवण्याचा जो भाग आहे हा बहिर्जी नाईकांनी करून दाखवला. ही नोंद झालेली बहिर्जींची सर्वात मोठी शेवटची कामगिरी. त्यानंतर मग 3 एप्रिल 1680 मध्ये महाराजांचं निधन झालं. पण केवळ पर्सनॅलिटी चा विचार न करता गुप्तहेरांची व्यवस्था काय होती याच्याबद्दल पण आपण थोडं जाणून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर, ज्यावेळेला तुम्ही बहिर्जी नाईकांचा विषय काढला होता त्यावेळेला मोराचा आवाज हा एक घटना तुम्ही सांगितली. त्याच्यावरनं अजून एक लक्षात येतं की काही सांकेतिक खाणाखुणा सुद्धा महाराजांनी आपल्या गुप्तहेर यंत्रणेचा दृष्टीने वापरायला सुरुवात केली होती. काय होत्या या सांकेतिक खाणाखुणा? त्याच्याबद्दल काही मार्गदर्शन करू शकाल का? ऍक्च्युली सांकेतिक खाणाखुणा ज्या आहेत ना या 2 प्रकारच्या होत्या. म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी जेव्हा लढाई चालू आहे तेव्हा कोणालाही न समजता जर काही तुम्हाला पोचवायची असेल माहिती तर या सांकेतिक खाणाखुणा केल्या जात असत. पण त्या फक्त जवळच करता यायच्या. म्हणजे त्या काळाला काय बायनॉक्युलर्स वगैरे नव्हती किंवा मोबाईल नव्हते की मी इथून काहीतरी दाखवलं तिथे दिसायला आलं वगैरे. पण खलित्यामध्ये सुद्धा या गोष्टी वापरल्या गेलेल्या आहेत. काही म्हणजे सांकेतिक भाषा खलित्यांमध्ये पण वापरली गेलेली आहे. पण खाणाखुणा ज्या होत्या ते समजा म्हणजे सगळेजण जे आहेत ते दबा धरून बसलेले आहेत आणि आपल्या शेजारच्या माणसाला आपल्याला सांगायचं की बाबा तिथनं आता सैन्य यायला लागलेलं आहे किंवा किती हत्ती घोडे आहेत किंवा किती बंदूक आहेत वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सांगण्यासाठी सांकेतिक भाषा वापरली जात असेल. पण मला एक गोष्ट अतिशय म्हणजे सांगावीशी वाटते की सबंध सैन्यामध्ये सुद्धा या गुप्तहेर खात्याचा बोलबाला होता. मराठा सैन्य जे होतं ते वेगळ्या वेगळ्या जुमल्यामध्ये त्याची वाटणी झालेली होती. जुमला म्हणजे 5000चा एक जुमला पायदळाचा आणि घोडदळासाठी 6250चा जुमला अशी त्याची विभागणी होती. आणि त्या प्रत्येक जुमल्यामध्ये वार्ताहर, गुप्तहेर आणि माहिती गोळा करणारे अधिकारी अशा नेमणुका होत्या. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा तिथे ऍडमिनिस्ट्रेशन जे होतं सैन्याचं त्यामध्ये ही मंडळी होती. वार्ताहर म्हणजे जो फक्त बातमी आणतो तो, गुप्तहेर म्हणजे जो महत्वाची बातमी जी सहजासहजी मिळत नाही ती मिळवत होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी नोंद करणारे अधिकारी यांची सुद्धा तिथे व्यवस्था होती. आणि ही व्यवस्था इतकी प्रभावी होती की कोणीही अफरातफर करणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही यासाठी म्हणून ही जी व्यवस्था आहे ही वापरली जायची. जेव्हा सैन्य चालायचं त्यावेळेला मुद्दाम बारगीर आणि शिलेदार यांचं मिक्सचर आपल्या घोडदळामध्ये असायचं. बारगीर म्हणजे कोण? तर ज्यांना राजांनी घोडा दिलेला आहे असे घोडदळाचे जे अधिकारी आहेत त्यांना बारगीर म्हणायचे.
आणि शिलेदार म्हणजे जो स्वतःच्या घोड्यावर आहेत ते मुद्दाम यांचं इंटरमिक्सचर असं केलेलं होतं की त्यामुळे ते एकमेकावर नजर ठेवायला पण त्यांचा उपयोग होत असे. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या 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 पाहिल्यानंतर लक्षात येतं की इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा, त्याचा उपयोग काय आहे, इंटेलिजन्स हा फोर्स मल्टिप्लायर म्हणून कसा आपल्याला वापरता येतो, याचं पूर्ण भान महाराजांना होतं. मला असं वाटतं की चाणक्याला शिवाजी महाराजांचं हे सगळं गुप्तहेर खात्याचं तंत्र पाहिल्यानंतर खूप अभिमान वाटला असता. सर, याच दृष्टीने आता विचारते की आधुनिक काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या गुप्तचर यंत्रणेबद्दल महाराजांनी अतिशय सखोल विचार केला होता, हा विचार आताच्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने बघायला मिळतो किंवा कुठल्या गोष्टी त्या काळातनं आपण उचलू शकतो असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जसं महाराजांनी समाजातल्या सगळ्यांना, 12 बलुतेदारांना, सगळ्या जाती जमातींना त्यांना पाहिजे असलेली माहिती गोळा करायला वापरली. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या किंवा हाय टेक्नॉलॉजीच्या युद्धामध्ये सुद्धा सर्वांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये पण पाहिलं असेल, ड्रोन ऑपरेटर्स जे आहेत हे बऱ्याच वेळेला सर्वसामान्य नागरिक ज्यांना प्रशिक्षण दिलंय हे लोक आहेत, किंवा सैन्याच्या हालचाली आहेत हे कळवायला ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे त्याला GPS पोझिशन सांगता येते. ते अशा प्रकारे युक्रेनियन्सनी त्यांचे जेवढे म्हणून नागरिक होते, जिथे जिथे रशियन फौजा त्यावेळेला वावरत होत्या, त्यांची जमेल तेवढी बातमी त्यांच्या गुप्तहेर खात्याला कळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी हे केलं, वापरलं. तर अशा प्रकारे मला हे सांगायचं आहे की आपलं संरक्षण ही फक्त सरकारी जबाबदारी आहे असं समजून चालणार नाही. आपल्या संरक्षणासाठी आपण पण काहीतरी करायला पाहिजे. जेव्हा अशी एखादी लढाई कुठे 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 प्रसंग येतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये कसा सहभाग घेता येईल याची स्वतःहून आपल्याला जाणीव ठेवायला पाहिजे. आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे विशेषतः या ऑपरेशन सिंदूरमध्ये नंतर जो लक्षात आला तो हा, आपलं जे नॅरेटिव्ह आहे, आपलं जे कथानक आहे हे सांगण्यासाठी सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्च्युली काम व्हायला पाहिजे. आपण प्रचंड विजय जरी मिळवला असला तरी त्याची माहितीच जर कोणाला मिळाली नाही तर मग काही उपटसुंभ जे दुसऱ्या देशामधनं वेगळ्या वेगळ्या पोस्ट टाकतात किंवा स्वतःच एक नॅरेटिव्ह चालवतात, त्याला विरोध करायला किंवा ते खोटं कसं आहे सांगायला आपल्या लोकांनी पुढे यायला पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी मी वाचलं की ISPR पाकिस्तानची जी आहे त्यांचा जवळजवळ 600 कोटी रुपयांचा दरवर्षीचा खर्च आहे. केवळ त्यांचं कथानक काय हे चालवण्यासाठी हा पैसा वापरला जातो आणि 3-4 हजार लोक ऍक्च्युली नेमणुकीला आहेत त्यांच्याकडे, ज्याला आपण सायवॉर म्हणतो, सायकोलॉजिकल वॉरफेअरसाठी म्हणून त्यांचा वापर केला जातो. आता इथपर्यंत आपण करायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही आणि काही अंशी आपल्या गुप्तहेर संघटना पण करत असतील, पण सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा जेव्हा चुकीची माहिती दिसतीये समोर त्याला विरोध तर करायला पाहिजे. कारण शेवटी तुम्ही पाहिलं असेल की YouTube म्हणा, WhatsApp म्हणा, याच्यावर जास्तीत जास्त पोस्टिंग कोण करतं त्याच्यावरनं खरं काय आणि खोटं काय ठरवलं जातं. त्यामुळे आपल्या सर्वांनी एक गोष्ट डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे की जेव्हा देश संकटात असतो तेव्हा प्रत्येकाने मदत करणं याला पर्याय नाही. सर, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने खरं तर हा कार्यक्रम आज आपण करण्याचा विचार केला होता. पण या गुप्तचर संघटनेचं नेमकं महत्व काय आहे महाराजांच्या काळामध्ये किंवा चाणक्याच्या काळामध्ये सुद्धा किती दूरचा विचार करून या लोकांनी ही सगळी संघटना उभारली होती, राज्य उभारण्याच्या दृष्टीने यांची कशी मदत होऊ शकते याचाही अतिशय सखोल विचार केला होता. आणि मला असं वाटतं की महाराजांचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, पण यामागे महाराजांचे जे सहकारी होते किंवा बहिर्जी नाईक सारखा त्यांच्या गुप्त हे संघटनेचा जो मुख्य होता
त्यांची भूमिका सुद्धा किती आणि का महत्वाची होती हे मला असं वाटतं या कार्यक्रमातनं आज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं असेल. पण त्यासाठी जी माहिती आज तुम्ही दिली त्या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. एक फक्त शेवटचं मी सांगतो. औरंगजेबाच्या मृत्यूपत्रामध्ये एक वाक्य आहे जयंत सरकारने दिलेलं आहे. तो म्हणतो, राज्य चालवण्याचा सर्वोत्तम पाया म्हणजे राज्यामध्ये काय घडतं आहे याची संपूर्ण माहिती मिळायला पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली ही इज टॉकिंग अबाउट इंटेलिजन्स सर्व्हिसेस ओनली. आणि हे महाराजांनी म्हणजे स्वतःहून करून दाखवलं. हे म्हणजे अतिशय अप्रतिम कार्य होतं, एवढंच बोलू शकतो. आणि बहिर्जी सारखा मला वाटतं चीफ पुन्हा केव्हा मिळेल आपल्याला कल्पना नाही. त्याचा ना चेहरा माहिती, त्याची ना माहिती तो कुठला होता हे माहिती नाही, काहीही माहिती नाही जवळजवळ. पण त्यांनी जे करून दाखवलं ते मात्र अलौकिक होतं. धन्यवाद. खरंय सर, खरंय. पण तरी ही माहिती आज तुम्ही दिली त्या सगळ्या माहितीसाठी सगळ्यांकडनं पुन्हा एकदा आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांशच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.